विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी Hare
थोडी सरळ गाणं आपल्याला पावणे 9ला संपायचं. आदरणीय कीर्तन सम्राट संदीप महाराज भवन आणि त्यांना साथ करतील असे आदरणीय खंडोनाना. सुख
एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकवणे, ध्यानी रूप वाचे नाम निरंतर।
आपुला विसर पडून दे माय बाळा भेटे सुखाची आवळी तैसे मज डोळी देवा कीर्ती ऐकून या झालो शरणांगत दासाचे तू हित करीत असो ज्ञानरूप वाचे नाम निरंतर आपुला विसर पडून दे तुका म्हणे मी तो दीन पापरासे तुका म्हणे मी तो दीन पापरासी घालावा पाठीसी माय बापा ज्ञानी रूप वाचे नाम निरंतर आपुला विसर पडून दे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपाण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रैजन्य देवाची या जगत उद्धारा लागी धरिण अवतार मिरविला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रैजन्य देवाची ओम ब्रह्मानंद परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्य आदि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षानां ज्ञानदानैकलक्ष्यं कोटिक्षेत्रे निवासं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा सेविलागी सेवक मस्तक माझे पायावरी यावर संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका मेवा म्हणू विश्वाचा चालक मालक संचालक भगवान विश्वकर्माच्या अवतीर्णाचा उत्सव आपण साजरा करतोय. आजचा तो दिवस आहे. विश्वकर्मा भगवंताचं अवतीर्ण आजच्या दिवशी झालेलं आहे. म्हणून त्या अनुषंगाने हा अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा चालू होऊन बोलता बोलता 7व्या दिवसाचा संध्याकाळची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याकडे आली. आयोजकाला लाख लाख धन्यवाद. विश्वकर्मा मंदिर विश्वस्त मंडळ या सर्व महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन कमी समाजामध्ये एवढा मोठा कार्यक्रम करणं सोपं नाही. ज्याच्या घरी टारा का नाही त्याला जमाना हे मोजके आहे बिचारे, पण निष्ठावंत आहे आणि विश्वकर्मा त्याला कधी बंद पडू द्यायचा नाही. अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन आहे. आपल्या परिसरातील सर्व दिग्गज महात्मे विशारद मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य असतील, विनेकरी बाबा असतील आणि आपल्या परिसराचं वैभव त्यांनीच ही पाया रोवलेला आहे बरं का इथं. हो, त्यांनी ही सुरुवात केलेली आहे. आपल्या सर्वांची प्रेमाची मूर्ती आहे बघ बरं आहे. सर्वानंद गिरीजी महाराज श्री क्षेत्र मनोर यांची सुद्धा आज उपस्थिती झाली. बाबांचा दुसरी सेवा आहे माझी ऐकायची. त्यांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा माझा कार्यक्रम झाला होता. आज हा दुसरा योग चालून आला. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. मायबाप तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. जास्त वेळ घेत नाही. आमचे बडोदे महाराजांची परंपरा पुढे चालवली आमच्या बद्रीनाथ महाराजांनी.
घेतला स्वर्ग लावून धरला ना, आणि ते स्वर लावायला कोणी नाही माग. तुम्हाला लाख लाख धन्यवाद. असे चला पण काही कमी पडणार नाही. मायबाप परमार्थात असलेल्या माणसाला काही कमी पडू शकत नाही. तुम्ही सर्व मायबाप या ठिकाणी उपस्थित झाला. तुमच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. अतिशय अन्सार मंडप साऊंड सिस्टीम दरवर्षी अतिशय सुंदर तुम्ही याच्यातली धरती आहे म्हणून तुम्हाला जमताय. कारण प्रत्येक गोची काय नसे त्याला माहिती राहत, त्याच्या हातात राहत कमी जादा करायची गोची नस. कारण तुम्ही एकीकडे वडी द्या, कोण एकीकडे वडी तो, हे एकीकडे वडी द्या, त्याच्यात त्याची भजी होती. जाऊ द्या. म्हणून मायबाप तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग आज मागणी पर अभंग आहे. 7वा दिवस आहे. ज्या सज्जनाच्या माध्यमातून ही सेवा मिळाली. हरिभक्त महाराज नितीन महाराज सिरसाट यांनी फोन केला, बाबा यावर्षी 7व्या नंबरला नेऊन घातलाय तुम्हाला. पहिल्या दिवशी विचार एक दोन रंग काढणारे माणसं, पण आता 7व्या दिवशी आलो हरकत नाही. त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. 5 चरणाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबा भगवंताकडे मागणी करतात. मागणी भौतिक गोष्टीची नाही, मागणी वैयक्तिक जीवनाकरता त्याचं प्रतिनिधित्व आहे. ते एकांताचा वास देई मज देवा. देवाकडे काय मागावं? देवा एकांताचा वास दे. त्याला जाऊन बसता नव्हतं ढोंग भंडारा डोंगरात घाट डोंगरामध्ये. देवाकडेच मागायची काय गरज आहे? ज्याची मागतात एकांताचा वास तो जो तुम्हाला मला अपेक्षित येतो नाही. तुम्ही आम्ही आमच्या डोक्यामध्ये जो एकांत आहे ना, तो एकांत तुकोबा राहायला नाही मागायचा. तुकोबा राय सांगतात एकांताचा वास देही मज दिवा आघाल या जीवा चुकवणी. हा देहामध्ये एकांत लागतो. लोकांचा एकांत करता येतो कधी पण या देहामध्ये एकांत घडला पाहिजे. आणि एकांत देहातला एकांत सहजासहजी घडत नाही म्हणून देवाला मागतात. काय करायचंय मागून? एकांतात जाऊन काय करायचंय? ध्यानी रूप वाचे नाम निरंतर. अहो भगवंता मला ध्यान करायचंय, तुमच्या रूपाचं मला ध्यान करायचं आहे. आणि ते ध्यान करत असताना मला तुमचं रूप शास्त्रामध्ये जी तुम्ही आम्ही मूर्ती पूजा करतोय ही पहिली पायरी आहे. जर जीवाला एकांत जायचं असेल तर मूर्ती पूजा करून चालत नाही. कारण मूर्तीच्याही पुढे जावं लागतं. जोपर्यंत देहाचा विरस होत नाही तोपर्यंत परमार्थाला सुरुवात होत नाही. ध्यानी रूप वाचे नाम निरंतर. देवा मला काय करायचंय? मी करतोय तुझी मूर्ती पूजा रोज करतोय, अखंड करतोय मायबाप. पण मला माझं जे मन आहे ना ते स्थिर होत नाही. त्याच्या करताच साधन नाम आहे. वाचे नाम निरंतर. देवा निरंतर मला त्या नामाचा छंद घडला पाहिजे, सहवास घडला पाहिजे. नाही 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 त्याचा परिणाम मूर्तिमंत माझ्या जीवनामध्ये साकारित झाला पाहिजे. कशा पद्धतीनं? तुकोबा राय सांगतात देवा तू चतुराचा शिरोमणी आहेस. आमच्या रीतीना चाल. तो ह्या रीतीना चालायला आम्ही रिकामे नाही. हो माया काय मायाबाळा भेटी सुखाची आवडी. कशा पद्धतीनं मागतात तुकोबा राय? जसं आई बाळ मायेने सांगितलं बरं का याच्या करता 2 तास लागायचे. काय भूक तुम्हाला पाहून तासात एका जरी चरणात सुटलं तरी चालत. तुम्हाला माहिती आहे बोलता येतं दुसरं बोलता येतं. बघा पहिले माय शब्द वापरला नंतर बाळ शब्द वापरला. ज्या रीतीनं आई बाळाचं संगोपन करते त्याची काळजी घेते नवे 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 त्याच्या उद्धाराची चिंता आई करते. त्या रूपानं जसं आई आणि लेकरू भेटल्यानंतर जे सुख होतं हे आता आपण सध्या निरूपणात पुढे तुम्हाला विस्तारात आलं टाकूयात सांगितलं नाही तर गेलं. कारण मी अभ्यास करून येत नाही म्हणून हा बंद पाहून म्हणायला लागला बाबा. दिवसभर ड्युटी बुक करावं लागेल.
संध्याकाळी कोण रोज नवीन अभंग राहतो आणि चुकलं का यायची मुंडके पडत. लय अवघड खेळ आहे. सासूरवासी टिकून नाही राहत. जाऊ द्या. जशी आईची आणि लेकराची भेट झाल्यानंतर जे सुख होतं देवा, त्या पद्धतीचं सुख तैसे मज देई. काय तैसे मज सुख देवा, तैसे मज सुख देई देवा. त्या रीतीनं जसं आईला भेटण्यात लेकराला आनंद आहे आणि लेकराला भेटण्यात आईला आनंद आहे, तसं दोघांचा जो आनंद आहे तो वर्णनातीत आहे. त्याचं वर्णन होऊ शकत नाही. देवा तुझ्याकडे आलो, आतापर्यंत मी तसाने आलो. हे आमच्या आयोजकाला वाटलं की लय चांगलं देणगीदार आहे. लोकांना सांगितलंय कृष्ण मंदिरात देतो, संग्राने महाराजांच्या मंदिरात देतो, इकडं देतो तिकडं देतो म्हणून आलो. कीर्ती ऐकून या चालो शरणागत. आतापर्यंत तो चांगल्या चांगल्याला दिलेला आहे आणि चांगल्या रीतीला दिलेला आहे म्हणून मी तुझ्यापर्यंत शरणागत झालो. हो, कीर्ती ऐकून या झालो शरणागत. दासाचे तो हित करीतोसे. अगं तुकोबाराला माहिती नाही त्याला चांगल्या चांगल्याची माती करेल. हो, तू हित करणार आहेस म्हणून भगवंता मी तुला शरण आलो. कशासाठी? ध्यानी रूप वाचे नाम निरंतर. तेव्हा मला जी साधना करायची आहे ती साधना करत असताना जे काही मल विक्षेप आवरण काशया दोष नावाचे दोष येतात, मायबाप ते दूर होण्याकरता तू मला मदत कर, तू मला दे. तुका म्हणे मी तो दीन पापरसी. हो, मी दीन आहे, मी पापी आहे. अनंत जन्मापासून काय केलंय मला माहित नाही. हो, आणि म्हणून मला तुझी प्राप्ती होत नाही आणि त्या प्राप्तीमध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या तू दूर कर अशी मागणी तू करायला. प्रत्येक जीव जन्माला आलेला आहे तो अनंत जन्माचे कर्म पाप आणि वासना घेऊनच आलेला आहे. म्हणून त्या जाण्याकरता तुकोबर आहे भगवंताला सांगतात घालावा पाठीशी माय बापा. माय बापा तू पूर्ण आई वडील ची उपाधी तुला लागलेली आहे आणि तू माझे हे सगळे दोष दूर कर. मला तुझं नामस्मरण करायचं आहे आणि तुझ्या स्वरूपाला पात्र व्हायचं आहे असा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. विठाला जगद्गुरु तुकोबा आहे परमार्थ करत नव्हते का? बरोबर. पण करत असताना तुम्ही आम्ही जो परमार्थ करतोय मायबाप आज जबाबरी अर्जुना हा बोधून भेटे मना तबाबरी या साधना भजावेची लागे. जोपर्यंत तुला खरा बोध भेटत नाही, जोपर्यंत तुला खरा संत भेटत नाही, जोपर्यंत तुला खरा भक्ती मार्ग कळत नाही, तोपर्यंत तू आळंदी पंढरीची वारी कर, पाच तपास कर, व्रत वैकल्य कर, तुळशीला पाणी घाल, आई वडिलांची सेवा कर. यानं तिळा तिळा पुण्यसाचा पडेल. त्याच्यामुळे तुझ्या जीवनात काय होईल? निदान चाकुरी तरी तुझी हुकणार नाही. पण हा जो अभंग आहे आजचा, हा अति उच्च लेवलचा अभंग आहे. भक्तीची पराकाष्ठा आहे. ज्यावेळेस साधक भगवंताकडं मार्गक्रमण करतो, ते करत असताना त्याला तो मार्ग माहित नसतो. भगवंत आपल्याला माहिती का? किती लोकांना देव माहिती? देव कसा असतो? काळा पांढरा, चपटा नकटा, कसा असतो माहित नाही देव आम्हाला. पण माझ्या जीवनामध्ये ओढ लागलेली आहे, माझ्या जीवनामध्ये इच्छा निर्माण झालेली आहे. मी जी भक्ती करतोय, भक्ती करत असताना उच्च लेवलला ज्यावेळेस साधकाचा विचार जातो, जीवाचा विचार जातो, त्यावेळेस जीवाला प्रश्न पडतात. कोणे गावी आहे
एक माझं रिझर्व माझं भाग्य चांगलं आहे की चांगल्या पोटी जन्माला येईल बघा तुकोबाराय सांगताय कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल तरी तुम्हा कोणा ठावासे लागत असे पाया येतो लोटांगणे अरे माझा तरी कोणी दावायाची काय सांगताय तुकोबारा मग तुकोबाराला तो माहित नव्हता का मग तिथं जाऊनच विचारायची गरज काय आम्हाला का प्रश्न पडत नाही आमच्या उशापाला अगरबत्त्या लावायची पाळी आम्हाला का प्रश्न पडत नाही मग तुकोबाराच्या डोक्यात पाणी व्हायला होतं का मग का प्रश्न विचारताय कोणी गावी पण ते पंढरपुरातच होते का नाही पंढरपुरात होते पांडुरंगाच्या समोरच होते तरी पण तुकोबाराय सांगतात का ही गोष्ट मी जरा तुम्ही उच्च लेवलचा बघे बरं का आता हे तुम्हाला किती कळेल हे तुमच्यावर अवलंबून आहे बाप कारण मी जे बोलतो ना ते ऑनलाईन बोलतो कारण खऱ्या ऐक्याची अवतारा बोधाचा जोडला तारा अरे निवृत्तीच्या पहिल्या तिरा झेपावला जो जीव निवृत्तीच्या पहिल्या तिराकडे चालतो ना त्याचा हा विषय आहे मग तुकोबारायला प्रश्न पडला तुकोबारायला प्रश्नाचं उत्तर सापडेल असं झालं तिथं सिद्ध महात्मे होते आमच्या सर्वानंद महाराजांसारखे त्यांनी सांगितलं तुका तू ज्याच्या शोधामध्ये आहे ते तुला पंढरपूरला आळंदीला मिळणार नाही कारण पंढरपूर आळंदीला बुक्के मिळतात बुक्का लावायला बुक्के नाही माळी मिळतात धोत्र मिळतात कुठं पंढरपूरला तुला जे लागत ते इथं नाही उभ्या बाजारात कथा नाही इथं नाही ते तुकोबा इथं नाही तुला जर ज्याची तुला तळमळ लागलेली आहे ती ओतूरला जा आणि बाबाजी चैतन्याची भेट घे त्यांनी सांगितलं ठीक आहे ध्यास लागावा जीवाला उद्धाराचा परमार्थ करता करता मरायला टेकलो आम्ही मायबाप जरा बारीक विचार करा उद्धाराची तळमळ लागली पाहिजे जीवाला काही उद्धार पावे न काही कृपा करील नारायण वाटलं पाहिजे तळमळ हो तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून फटे देवा तुम्ही आहे खरा देव कुठं भेटतो खरा देव चंद्रभागेत भेटतो खरा देव कुठे भेटतो खऱ्या देवाची ओळख परंपरा घेतल्या जाते मुख्य महाविष्णू चैतन्याच्या मुळे संप्रदाय फळत येतो जो निर्गुण निरवाच जिथून उद्भव समल ब्रह्माच आदी नारायण म्हणती त्याच तो सर्वांचा आद्य गुरु आदिनाथ याला शुद्ध परंपरा म्हणतात आणि शुद्ध परंपरा बाबाजी चैतन्यापर्यंत आलेली होती आणि तुकोबाराय दर मुक्काम करत करत उतूरला आल्यानंतर मला फास्ट सांगायचं आहे उतूरला आल्यानंतर गावामध्ये चौकशी केली बाबाजी चैतन्य नावाचे इथं महात्मे राहतात त्यांनी सांगितलं कोणतं म्हणतात गावाच्या बाहेर राहते बाबाजी चैतन्य गावाच्या आजही जाऊन पहा त्यांची समाधी आहे तिथं आणि बाहेर त्या ठिकाणी तुकोबाराय विचार करतात गावातल्या एक अवयस्क माणसाने सांगितलं तुम्हाला इतक्या लांब जायची काही गरज नाही ते सकाळी इथं गंगा स्नानाला येतात गंगा स्नानाला आली का तुमचं त्यांचं दर्शन होईल भेट होईल कशाला इतक्या लांब टांगडे मुडीत जाते ए प्रवास शांत बसा बर का मग तुकोबाराय त्या ठिकाणी रात्री बसतात तेलाचा घाणा असतो त्या घाण्यावर बसल्यास वाट पाहत डोळ्यात तेल घालून वाट बघतात आता माघ शुद्ध दशमी होऊन गेली आता शुक्रवारची 28 तारखेला त्या दिवशी आपण घेतला होता मी मला एका जणांना चांगल्या सुज्ञ माणसाने विचारलं का हो म्हणे तुम्ही महाराज लोकांच्या डोक्यातच पाणी होईल तुम्ही काही सांगू राहिले म्हणे आणि ते एक बाबा येऊन गेला त्याने सांगितलं गंगा स्नानाला जात्या मग तुम्ही सांगितलं त्या दिवशी म्या तिथं गंगा नाहीये मांडव्य नदी तुमच्यातच जा म्हणा आमच्या सारख्याचं काय पाची घेऊन मारायचं का म्हटलं जाऊ दे तुला आता माझी कीर्तन होते नंतर भेट कारण हा विषय इथं बोलायचा नाही बर मग आता काय केलं आम्ही सुद्धा शब्दशः अर्थ घेतले बा साधू संतांचे अर्थ कसे नसतात संतांचं वाङ्मय काळाला 1 किलोचा भेजा लागत मुंगीच्या पाय इतका कमी असला ना संतांचे सजय महाराज कळत नाही हो तुम्ही शब्दशः अर्थ घेतात कलाक्ष अर्थ घेतात
भावार्थ घेतात. कोणता घ्यायचा तुम्हाला? विचार करायचा नाही, अभ्यास करायचा नाही आणि सांगायचं समाज काय येणार आहे? बैलगावात हात म्हणतो, तो काय नाही म्हणणार आहे? कोण विचारावं? तुकोबा राहायला सकाळी पहाटेच्या 4 वाजले. पहाटे 4 वाजले आणि बाबाजी चैतन्य गंगा स्नानाला निघाल्यानंतर हातामध्ये कंदील आहे, गळ्यामध्ये विणा आहे, एका हातामध्ये चिपळे आहे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जल चालले. हे चालत असं अवघड येते. चला मग करत चालता अगदी त्या घाण्याच्या समोरून तुकोबा आहे. अगदी पहाटेची टाइम आहे, सगळं किरगाव झोपलेलं आहे. अशा प्रसंगामध्ये त्या ध्वनी ऐकायला आला तुकोबारायच्या कानावर आणि तुकोबा आहे. जेवणा वेगळी मासळी तैसा तुका तळमळी. कधी भेट होईल आणि कधी मला त्या महात्म्याचं दर्शन होईल आणि माझ्या या ठिकाणी जे काही प्रश्न आहेत त्याचं उलगडा. जसे बाबाजी चैतन्य समोर यायला लागले, त्या कंदिलाच्या उजेडामध्ये तुकोबारायांनी बघितलं, साष्टांग दंडवत घातला बाबाजींच्या चरणावर आणि घातल्यानंतर बाबाजी चैतन्य सांगतात, एवढ्या पाठी माग दाढी डवळी झाली. कोणी पाय पडायला आलं नाही गावातलं आणि आज एवढ्या पाठी कोण माझ्या चरणाला लागला म्हणून विचार करायला लागले. विचार केल्याबरोबर त्या हातातली चिपळी कंदील खाली ठेवला आणि तुकोबारायला उभा केलं. बाळ कुठून आलास? तुकोबाराय सांगतात, बिहून आलो. या देहाला तुका म्हणतात आणि माझ्या काही गोष्टीची समस्या आहे. माझ्या जीवनामध्ये दळमळ लागलेली आहे. मला देव पाहायचा आहे, मला देव दाखवा. देव दावी ऐसा कोण भेटे गुरु तयाचा, उपकारू माथा माझ्या. ओ ऐशियाचा पदर धरा, जिने देव येईल घरा. तुकोबाराय उचललाय आणि सांगितलंय, चल देवबायाचं नाद सोडून दे. एकडे म्हणाचं चाल माय सांगितलं, तू देव दाखितला. त्यांनी सांगितलं नाही, तुका चल, मी जिकडं चाललो तिकडं चल. सपविली वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी जाना ठेवला कर, ठेवला कर. सापडविली वाटे, फुकट तुमच्या काही देवाला ठेवला नाही. सापडावाच लागल, हुडकावा लागल, अशा संतांच्या शोधात जावं लागल. नाद बाबाला पैठण सोडून दौलताबादला यावं लागलं. अखंड दयाला देवाचा शेजार, त्या नामाला सुद्धा पंढरपूर सोडून अवघ्याला जावं लागलंय. बघा, विचार करा. मग तुकोबारायला त्या मांडव्य नदीच्या तीरावर नेल्यानंतर गंगा स्नान झालं. झाल्यानंतर अनादी काळाची असलेली परंपरा, हे हृदयचे ते हृदय घातले, हृदया हृदय एक केले, द्वैतना मोडता केले, अर्जुना आपणाईसे. तुका देव पायचा नाद सोडून दे. देव झाल्याशिवाय राहणार नाही. देव पायचा नाद सोडून दे. जे सांगितलंय ते नीट कर, ज्या रीतीनं सांगितलं त्या रीतीनं कर. बसवलंय बाबाजी आपुले. आम्ही पुढं बोललं का जरा गोटा खात. ज्यावेळेस बाबाजी आपुले सांगितलेले नाम त्या मांडवे नदीच्या तीरावर जगद्गुरु तुकोबाराय बसलेले आहे आणि बाबाजी चैतन्यानं जो सिद्ध महात्मा असतो, जो ओरिजिनल महात्मा असतो, अधिकारी असतो, त्याच्या हातामधून 239 लहरी संक्रमित होत असतात. परंपरा म्हणजे गाजरा नाही, परंपरा म्हणजे हेंगण नाही. चातुर्य हरवी महत्वला पवी पिसे पण रवी आवडीने. ज्यावेळेस तुकोबारायाच्या मस्तकावर हात ठेवला, रीत सांगितली. ज्ञानदेवा म्हणे विचारी, सद्गुरुना केले कोढे, माता हात ठेवणी पुढे बीजाची वाहिले. काय केलंय? माझ्या निवृत्ती दादांना कर्ण पटलाचं चाड केलंय, चाड. आणि त्या चाड्यामध्ये पेहर केली पेर. आमचं नांगरतच काम चाललंय. साऱ्या जगामध्ये नांगरायचं, मोगरायचं, नांगरायचं
पेरायची कोणाला हात म्हणून देतो नाही, 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 नाही. त्याला चांगली पेरता येते नाही तर दाट होईल नाही तर पातळ होईल वर्ष चितकाला टक्कर द्यावर इकडे जाऊन बरं आपलं साळं बळ 2 हात की श्रम असतं काय कुठे म्हणतो काय मेंटल ज्यावेळेस मस्तकावर हात ठेवला आणि तुकोबा राय मार्गी लागले तुकोबा राय जसं त्या रीतीनं त्याला त्या रीतीनं शेवटी गुरु तुकोबा राय सांगितलेल्या पद्धतीनं करायला लागले मार्ग लावणी गेले आधी दयानिधी संत पुढे हो आणि मग ज्यावेळेस जसं देहाचा विसर तुकोबरायला पडायला लागला तसं तुकोबरायच्या देहावर काहीतरी बदल व्हायला लागला परमार्थ करताना काही बदल व्हावा का नाही आता मसनात गावड्या जायला लागल्या तरी अजून काहीच नाही हातासाची बदल व्हायला पाहिजे देहामध्ये देह वावटा किती इंद्रिय विषय विसरती अरे सोहम भावे प्रचिती प्रकट होय बघा त्या नामाचा परिणाम काय केलंय बाबाजी चैतन्याला गुरुने गाणी फुंकीला वार गुरुने गाणी फुंकीला परिपूर्ण विचार पडला अंगाला टाळून घामाला अंगाला काटे फुटले 3.5 लाख रोम वरायले तुकोबरायचे चित्ताचा कडले आटून येत वाचा पांगुळली जेतीच्या देत अपाद कुंचित रोमांचाले अधोर्मलित डोळे वर्षदाती आनंद जळे आतुलिया सुखर्मेचे निबळे शरीर बाहेर कापे 9वा अध्याय शेवटच्या ओव्या हा परिणाम आहे ज्ञानेश्वर महाराजांचा सद्गुरूची कृपा झाल्यानंतरचा तुकोबरायला जाग केलंय तुका उठा आता तुकोबरायला डोळे उघडायला लावले डोळे उघड आता डोळे उघडल्या बरोबर तुकोबरायला आता हरी बायर हरी आता हरी बायर हरी 35 आहे 25 आहे माया हातात 25 मिनिट आज कोण हा भागावर आणि कोणाला लय लंबाचं काम आहे पण जोपर्यंत तुम्ही नांगरीत नाही रोगडीत नाही उरवाट्या मारीत नाही ना तोपर्यंत पेराला चालत नाही आता मला जमारा गेला नांगरता पण अजून काही रान तयार व्हायला बेटा विचारलं आता कसं वाटतं डोळे उघडल्या बरोबर सांगितलं देव पाहावया गेलो देव पाहावया गेलो देव
गोष्टी सांगायला तयार नाही. ज्यावेळेस तुकोबरायला ती गोष्ट मिळाल्यानंतर तुकोबरायला सांगितलंय तुका खुशाल जा, बायका पोरं सांभाळा, भावकीपेक्षा त्यांची संसार करा शेजवळ महाराज. हो खुशाल करा. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती हरी बोला. काय सोपा परमार्थ साधू संतांचा विचार करा. तुकोबरायला ज्यावेळेस भ्रम निघून गेला, भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्यानं मला धुतले, आत्मस्वरूपी घातले हरुनिया. तुकोबराय घरी गेले, देहूला आल्यानंतर प्रपंचामध्ये मन रमना नामाचा परिणाम येतो. हो प्रपंच ओसरो चित्त तुझ्या पायी मुरो. आमचं तर चित्त पांगून राहिलं, आणखी 2 एकर घ्यायचं चाललंय. आणि मी लय नामस्मरण करतो. मी 3-3 घंटे बसतो. काय बसतो तू वाशी मोजालाच बसेल. 3 घंटे बसतो म्हणजे काही त्याला ध्यान लागलं असेल त्याचा अर्थ आहे का? काय डोक्यात चायना रे उद्याचा बाप किती वाजली. अरे बायबा बघा तुकोबराय गेले, घरामध्ये मन रमना. त्या सगळ्या बोकांडी वाया म्हणजे एवढा वेळच नाही जाऊ द्या. डायरेक्ट गेलो तिकडं किती टाईम येते मला सांगा. आचार्याने सांगितलं होतं थोडं 15 मिनिटं लांबता तरी चालत. आपल्याला करता येतं, लांबता येतं. तुम्ही जर म्हणले तर ज्ञानेश्वर महाराज मी घेता येतं. मी फक्त सांगायचं तुकोबरायला ज्यावेळेस घरी आले त्या सगळ्या वह्या पाहिल्या. तुकोबरायचं मन लागाना, याच्याकडे इतकं बाकी आहे, त्याच्याकडे तितकं बाकी आहे. काही ऐसी दशा यही चित्त पांडुरंगा सुरदासे. तुकोबरायनं मनाला विचार केला, चला आपल्याला घरात जमत नाही, आपण भाम डोंगरामध्ये जावं, भंडारी डोंगरामध्ये जावं, पारायण करायला गाथाच. जे तुकाराम महाराजांनी केलं ते करायचं नाही आणि रिकमेच काम ज्यादा करायचं. काय तुकाराम महाराजांनी काय केलंय? भंडारी डोंगरामध्ये जावं, भाम डोंगरामध्ये जावं आणि तिथं चिंतन करावं. तिथं सुद्धा जसा साधक चिंतन करतो, जसा जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही, जववरी नाही निरसला देव तोवरी अवघे संसारिक. परमार्थामध्ये देहाला काळी लावावं लागते. जोपर्यंत देह विसरत नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवात होत नाही. तुमची आमची भक्ती देहानं चालल्यामुळं सत्कर्मात मोठे त्याला पुण्य तयार होतं. स्वर्गा पुण्यात्मके पापी यायचे, पापात्मके पापी नरका जायचे, मातेचे न पावी जायचे शुद्ध पुण्य. मग तुकोबराय साधना करता तुकोबरायला विचार पडला का तू देवा, अरे मला का चित्त एकाग्र होत नाही, का नामाचा मला परिणाम होत नाही, याचा करता देवा मी काय करू? आवाज
घडेल संसाराचा मागता मागता पण आले पटे ढिल्ले झाले घ्यायचा करता हाताची कार्य करायचे ते जाण्या करता मागे ना तुम्ही तुला जीवन तुला घेतलंय मोठे केले आहे ना बरोबर आहे की बाळा साईंचा तसा फुट गेला त्याचं नाही काही का सडेल भेजाच्या बघा तुकोबर आहे काय सांगतात एकांताचे सुख एकांत का लागत एकांत म्हणजे एका खोलीत जाऊन बसणं नाही त्याला घरकोंग्या म्हणतात त्याला एकांताचा वास नाही म्हणत एकांताचा वास हा चित्ताचा विषय मन बुद्धी चित्त आणि अहंकार अंतःकरण चतुष्टामध्ये पहिलं मन आहे आणि त्या मनाला तुम्हाला एकांतात न्यायचं आहे मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ त्या चंचल मनाला हो ना बघा ना तुम्ही सागर शिळा तरवेल बरोबर आहे का नाही सूर्य अस्ताला जाणारा सूर्य सुद्धा थांबू शकतो तुम्ही पण ती क्रिया होऊ शकत नाही ती क्रिया होण्याकरता शास्त्राची रीत आहे शास्त्राची पद्धत आहे येण्याची पंथ आहे येण्याची दुसऱ्या मार्गाने धडकशी ना मनोमार्गे गेला तो तिकडे धडकला त्याच्या 96 पिढ्यात सुद्धा देव येऊ शकत नाही कोट्यावधी जन्म घेतले तरी एकांत का लागत बघा एकांत जर माणूस बसला तर करमत नाही आणि लोकांतात आला तर जमत नाही येतो लय मोठी फोडी काय संदीप महाराज बरोबर येऊन आला की तो असाच करतो तो खालीच म्हणला वरात म्हणला त्यानं त्याच्यातच माल कौस घातला अरे ते ना सोडू तो कौस कधी वाकडा होईल सांगता एकांतात जमत नाही आणि लोकांतात करमत नाही पण ते लोकांतन हे लोकांत तुको बरायला सांगायचं नाही साधना करत असताना भगवत प्राप्तीची साधना करत असताना आनंद मार्ग सांगितलेले पण कलियुगामध्ये आनंद मार्ग चालत नाही कलियुगामध्ये तुमच्या आमच्या हातामध्ये बोटावर मोजण्या इतकं आयुष्य आहे बरं का बोटावर मोजणे गंज कोटी नाही ना काय काढीला लिहितो का मराच्या टायमाला काढीला लिहितो काय एका महात्म्यानं 2 कोटी रुपये घेऊन गेलता कोरोनाच्या काळात बापाला वाचा करता काही जरी झालं तर चालत पण माझा बाप वाचला पाहिजे डॉक्टरला म्हणजे संभाजीनगरला आपल्याच गावातली घटना आहे मी लोकांची नाही सांगत पण लोकांना सांगावं लागेल मला इथं थांबायचंय 2 कोटी घेऊन त्या डॉक्टर मागे पळत होते पण डॉक्टरना सांगितलं त्यांना 90% पॉझिटिव्ह रिपोर्ट त्यांना ऑक्सिजनचा सिलेंडर लावावा लागला ते सिलेंडर भेटला नाही संभाजीनगर मध्ये भेटलं नाही का देवाला दिलंच नाही अरे देवाला दिलंच नाही तुझी शिट्टी वाजणार होती म्हणून घडी काळ मग शेवटी अहो काही काय असं कर्म आहे बाप बर का सगळ्याला तुम्ही देवाच्या बापाला घाबरू नका साधू संताला घाबरू नका पण कर्माला घाबरा पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतैर काय काय केलं तर भल्या माणसा काय केलं भल्या माणसा देवाला तू भुसाऱ्याच्या मागत आहे तू आंधळाचा आहे तू कुठंच आहे मी नसे असं करून उठावते चला जाऊ आपल्याला विषय तिकडे नाही जायचा एकांत आणि ज्यावेळेस एकांताची साधना सद्गुरू देत असतात या कलियुगामध्ये तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचून लोकांना काय करायची गरज आहे गुरु आम्ही काय कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही कोणाचं जमेल मोडीत नाही कोणाला शाद येत नाही आपण भलं आपलं काम भलं काय गरज गुरु करायची माळ घालायची आपली मनाची माळ मराच्या टायमाला माळेच खाऊन नाच काय देतो मराच्या टायमाला काय खरं आहे वर कोणा पाहिलं म्हणते ते म्हणजे वर काय आहे कोणा पाहिलं खाली जाऊन करतो वर पुढे भेटत का ओय नखरे तू पाशी दमदार सांग थोडं थांब तुला अजून काही जास्त वेळ नाही थोडा वेळ कलियुगात आहे ना आपण कलियुगामध्ये ना आपण शेवटच्या चरणाकडे डोक्याचा भ्रम काढू द्या अजून 1,00,000 वर्ष कलियुग आहे सोडून द्या 1,00,000 वर्ष नाहीये तुझ्यासाठी आप मर गए दुनिया डूब गई काय 1,00,000 वर्षाचा विचार करतो आपला विचार करा
उद्धाराच्या मार्गावर आला आणि ज्यावेळेस तो साधना करायला लागला त्यावेळेस त्याला आत विक्षेप तयार होतात. हो, जोपर्यंत जीव आत जात नाही, आत करामात कृपा करील पंढरीनाथ. आत मात करायचंय. आज 6 जण उंदीर आहे. बोले मृतिकेचे मंदिर. हो, तुम्हाला सारं पाठ आणि तुम्हाला सारं माहिती. मग या 6ला जर मारायचं असेल कशाला मरते? किती 16 सोमवार केल्या, किती 16 सोमवार केल्या ना मरतील ते. आया हो, तुमच्या पाठीला जरी पोट लागले ना, मराला जरी मराच्या टायमाला मरू उपास करता करता जरी शिट्टी वाजली ना, विमान नाही यायचं न्यायला बरं का. आमचं लई करळ लागत काही, पण आमचे काही तुमच्या बांधाला वाजलं नाही, आम्हाला काही तुमच्या इथे तुकडा मागायला यायचा नाही. पण आम्ही खरं बोलतो. खरं एवढ्या करताय, जर शेवट गोड व्हावं वाटत असतात, मरताना जर हरिरूप व्हावं वाटत असेल तर याच मार्गाने जावं लागेल. रामकृष्ण पंत ज्या रीतीनं राम गेले, ज्या रीतीनं कृष्ण गेले, ज्या रीतीनं शंकर भगवान गेले, त्या रीतीनं जावं लागेल. आणि ज्यावेळेस त्या रीतीनं जीव चालेल त्यावेळेस त्याच्यामध्ये विक्षेप तयार होतो. बघा, बोध पहिले जीवाला भक्ती करायला पहिले बोध मिळायला पाहिजे. बोधपुत्र निर्माण झाला त्याला इशारा जाता तुम्ही शून्य माणसे. मला तुम्हाला फक्त काय म्हणतात ठळक बातम्या सांगत होते. काय सांगत होतो? बोधपुत्र निर्माण. जोपर्यंत बोध भेटत नाही तोपर्यंत उद्धाराचं साधन कळत नाही. बोध कशाला म्हणतात? ज्यावेळेस तुकोबरायला बाबाजी आपले सांगितले ना, झालं का? विठोबा एकांताचे सुख देई मज देवा. प्रभू मला एकांताचं सुख. साधना करत असताना मायबाप सिद्ध महात्मे येतं काही काही त्याच्यापर्यंत आलेली ही परंपरा. सगळ्याला जरी नाही कळालं तरी चालतंय बरं का, पण ज्याच्यापर्यंत आली ना त्यांनी विचार करा. एकांतामध्ये ज्यावेळेस आपण बसतो त्यावेळेस पहिले जीवाला भक्तीची सुरुवात, जोपर्यंत बोध मिळत नाही तोपर्यंत सुरुवात होत नाही भक्तीला. तुम्ही किती काकडे करा, किती हरिपाठ करा, उलट्या ज्ञानेश्वरी पाठ करा. बहुत केले पाठांतरण वर्म राहिले ते दूर. नाही नाही नाही, तुम्हाला जर उद्धार करायचा असेल, उद्धार जर करायचा असेल तर एकांतातच जावं लागतं. आणि एकांतात जायची रीत सद्गुरुनाथ देतात. आणि मग जसा जसा जीव साधना करायला लागला, साधना करत असताना बोध निर्माण व्हावा, त्या बोधाचा परिणाम यावा. की कुठपर्यंत बोधाचं चिंतन करायचं? लोकांना वाटतं नवीनच आलं
कुठून आला कानू कुठून आला कानू तुम्ही एखादाच भेटले मागत गेले नका पण तुम्ही गचरा दुसऱ्याला गचरावू द्या तुम्ही समोर या आणि विचाराने शास्त्रार्थ करा ना याज्ञवल्क्याने शास्त्रार्थ केला अत्रीनं शास्त्रार्थ केला भारद्वाजानं शास्त्रार्थ केला अरे शंकर पार्वतीनं शास्त्रार्थ केला आमच्या घरचा मार्ग नाही येतो साधू संतांच्या ऋषींच्या घरचा मार्ग आहे भेद मार्गे कुणी गेले त्याची मार्गे चालिलो जशी जशी बोध निर्माण झाला बोधाचं चिंतन व्हायला लागलं चिंतन करता 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 सगळ्याचे प्रमाणे मला घ्यायला एवढा वेळ नाही जे लागत का ते भेटत राहते देवाला माहिती हे काही खानदानी कीर्तनकार नाही मी माझ्या आनंदाकरता कीर्तन करतो मला अर्धा पाऊण तास म्हणलं का ज्याची मोटर गुळण्यावर चालत नाही त्याला करायची माझी मोटर गुळण्यात चालत नाही तुम्ही हे होऊ द्या आणि पुन्हा मला कीर्तन करायला लावा पाठी 4 वाजेला कीर्तन करतो याच वर्षाला अरे अंतकरण कुठेतरी तळमळत आहे आम्ही इकडे बोलायला बाबा हे इकडे मागे हसत मी कोणाची ठुत आहे उडलेली इकडे माग काय सांगणार आमच्या आई बाबाचे श्राद्ध सांगतो मी अरे ज्याच्या करता टुकड्याची मौती केल्या ना त्याचे पार मारते सांगता त्याची वार पावड्याला पैसे बोलायचे काम लावले पार मारता सांगायचं कोणा अरे बसलेल्याला काही कळत नाही हे बिचारे काय याला काही कळत नाही याला याच्यातलं ट म्हणता फ माहित नाही अरे मग खरं सांग ना वाढ पावड्याला पैसे काय नशिबाची वाढ पण उद्धाराचा सांग बसलेले सगळे 1000 रुपयाचे काही बिना डोक्याचे नाही एखादा तरी तत्वंत असेल ना ऐकणारा बघा तुकोबर आहे काय सांगताय एकांत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत शिव हुत्वा शिव मेजेत कृष्ण हुत्वा कृष्ण मेजेत शिव होऊन शिवाचं पूजन कसं करता येईल मग त्या भस्म लावून स्मशान करा शिव होऊन शिवाचं पूजन सद्गुरुनाथ देत असतात आणि ते जशी जशी जीव साधना करायला लागला आणखी पुढे सांगत तुम्हाला किडे पाडले पाहिजे तुम्ही घरी जाऊन जास्त सांगत तुम्हाला हरिपाठामध्ये ज्ञानोबराय सांगताय ज्ञानदेवा मौन तुमच्याकडून माहिती ज्ञानदेवा मौन बरोबर आहे ना मी माझ्या घरचं भुकू राहिलो का नाही ना संतांनाच भुकू राहिलो ना बरोबर आहे नाही 14 वर्षाच्या लेकरांना कळू राहिलं आमच्या उशा पायाला अगरबत्त्या लावल्या आमच्या टपऱ्यात उतरू नाही का आमच्या फार ढवळे केस झाले ना आता ज्ञानदेवा मौन बडबड नाही जप मला अंतरी पुढं काय कोणा सांगायचंय तरुण श्री हरी काय म्हणत्या मी माझी नोकरी सोडून देतो कच्च्या गाड्यात तुमच्या घरी पाणी भरतो सांगा तरुण श्री हरी काय बांधलं रात घर उघडून साडा साला कुलपा परमार्थ हातानं पायानं करायचा विषय नसतो परमार्थ तोंडानं करायचा विषय नसतो परमार्थ हाता पायानं तोंडानं केलेल्या परमार्थाला सत्कर्म म्हणतात उद्धार म्हणत नाही भक्ती म्हणत नाही भक्ती केली तर परिणाम होतो तुम्ही कांदे कापले का नाही पाहुणा आला पाहुणा त्याला तुम्ही पोहे करी द्या ना मग कांदा कापताना तुमच्यावर काही बदल होतो का नाही यायला नाही कळत या मेंटलला यायला नाही कळत तुम्हाला कळत ना 1.5 दमडीचा जर कांदा लाल शेवडिया करतो का नाही अरे जर सैन्या कांद्यामध्ये ताकद येत आमच्या साधू संतांच्या वर्णात ताकद नसेल का मरून गेले जे सांगते त्याचे दादर काढी ते लोक आम्ही काय तमाशा करू राहिलो पाहिजे कीर्तन हा विषय टाइमपासाचा नाही उद्धाराचा आहे बघा तुकोबाराय सांगतात देवा मला एकांताचं सुख दे जसं जसं साधना करायला लागला जीव साधना करता 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 त्याच्यामध्ये बोध मिळाल्यानंतर त्याला प्रबोध व्हावा आता हे तुमच्या डोक्याच्या वरी पण मला सांगणं गरजेचं आहे प्रबोध व्हावा प्रबोध झाल्यानंतर त्याला खऱ्या भक्तीची सुरुवात होते पहिला बोध हा धुन धोया करताय आनंद जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा आनंद
जन्मीचं पाप वासना त्याला जमून देत नाही, म्हणून त्याला बोधाचं चिंतन करावं लागतं. मंथोनी नवनीता वगैरे आमच्या बापाने ठेवलं काय? जर मंथन केल्याशिवाय लोणीवर येत नाही, काय तर मंथन करता? यंड सरपण टाकायचं करायचं मंथन, फेसबुक येतं ना बाहेर नाही ना माय बाप, तसं नाही येते. बघा रीतीनं जा तुम्ही, रीतीनं जर गेलं ना, जसं जसं जीव करायला लागला तसं तसं त्याच्या देहावर परिणाम होतो. ब्रह्मानंद लागली टाळी, ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. माझ्या ज्ञानदादांना मुक्ताईवर परिणाम केला. मुक्ताबाईला अनादी काळाचं असलेलं नाम मुक्ताईच्या कानामध्ये फिरलं आणि मुक्ताबाई मार्गी लागली. करिता चिंतन, जसं तसं चिंतन करायला लागली मुक्ताबाई, तसं तसा मुक्ताबाईच्या देहावर परिणाम करायला लागला. तेही चवी देही एकांताचे सुख देई मज देवा, एवढ्या करता देहीच की होण्याकरता देवा एकांताचा. आघात या जीवा चुकवणी, काय आघात होता त्या देहावर? प्रल्हादाला झाली. हो, याला चांगले चांगल्याच्या टपुऱ्यात उतरत नाही बरं का. या चला भागवतात, या लागी लोक वायता सोये नाचे प्रेम उन्मन्निता, लोक तया म्हणती पिशाच्यता, हा बोधू सहसा पंडिता न कळे, कोई व्याकरणी चोकडा तर्की अति गाढा, परी आत्मज्ञान पुढा जाता मुळात जन्मदाता आलाय. काय देव देव करतो रे? आता पंगत येईल, आता यायची पंगत आहे ना, पत्रवाळ्यात पुढे घेते का माग? इथं कसं टपुरं ध्यानावर आहे पुढं, तरी तरी जे म्हणतो तिथं कसं टपुरं ध्यानावर. इथं पण विचार व्हायला पाहिजे. जसं जसं चिंतन जीव करायला लागला, घरची ताण देते बरं त्याला, बाहेरचे नाही ताण देत. प्रल्हादाला बापाला ताण दिला. प्रल्हाद जनक विभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरते केली. मीराबाईच्या बापाला विश्वास आहे, काय केलं होतं इथे? पळून गेली काय? मला सांग. नाही पटत ना अपार मार्ग, नाही पटत. कोण जन्माचा पाप उतू येत आहे? नाचुंगी 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 नाचुंगी, काय पाणी झालं का मीराबाईच्या डोक्यात? हरी गुण गाव बद्दल नाचुंगी, आम्ही लोक तिकडे नाचतो बघा. आणि जसं जसं साधना करायला लागले, प्रत्येक संताचा दृष्टांत हे प्रत्येक संताला अडचणी आल्या चिंतनामध्ये. मुक्ताई ज्ञानदाताला विचारते, मुक्ता आधीचे जन आहे उतट, कुय्य करू नको प्रकट, मोडेल भक्तीची वाट संत जन कोपतील. तुका बाबाजी आपुले सांगितलेले नाम, तुका तू घरी जाशील, तुझ्या देहावर परिणाम होईल, तू गडबड्यात होशील, तुझ्या डोळ्यातून अश्रुधारा येईल, तू थरथर कापशील, लोक तुला विचारतील तुला गुरुना काय सांगितलं, काय सांगितलं, गुरुना काय सांगितलं, घरी जाईन भांडाऱ्या डॉक्टर फाशी घे, काय सांगितलंय गुरुना? जगाला विचारलं तर सांग, मंत्र दिला रामकृष्णाने. जगा करता येते, जगा करता येते, ते नाही, ते देहावर परिणाम करू शकत. ते चित्त स्थिर होईल का? नाद बाबाचा आहे, नाम घेता होय खरी चित्त धावे विषयावर.
तुम्हाला संतांचं ऐकायचं नाही, नाही ना. जशी जशी मुक्ताबाई मार्गी लागली त्यावेळेस भाव अवस्था प्रकट होईना, अनंत जन्मीचे विक्षेप आडवून यायला लागले. अंतकरणामधून सद्गुरूची धावा केली मुक्ताबाईनं. ज्ञानदादा, अरे किती वेळे जन्म यावे, किती व्हावे क्वचित, माझ्यावर कृपा कर. सद्गुरुनाथांनी ज्यावेळेस हात मस्तकावर ठेवला, मुक्ताबाईवर परिणाम व्हायला लागला. स्पंद स्पंदोनिया करीती रुदन, स्पंद स्पंदोनिया करीती रुदन. त्याला मल नावाचा दोष म्हणतात. मल नावाचा दोष इंद्रिय निग्रह, शमदमावरी हरिदाला इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह करावा लागतो. त्याला मल दोष म्हणतात. ती गेले पाहिजे. मल दोष केल्यानंतर सद्गुरुनाथ त्याला पुढची क्रिया करतात. भोजना मागती बाबाजी चैतन्याला खायचं होतं. कशाला मागितलं असं बाबाजी चैतन्य? कधी विचार करतो का? म्हणता म्हणता जमरी चालले ना, किलोचे डाळ खटाकावर आणले. कधीतरी विचार करायला पाहिजे. बाबाजी चैतन्य काय मागितलं असं? बाबाजी चैतन्य रोवराली उतरला आणि तुकोबरा आहे देऊला, आणि ते तुकोबरा आहे सांगतात भोजना मागती करोडी प्रबोध संत पार्वती. मग प्रबोध झाल्यानंतर पुढे मग विक्षेप, आवरण आणि काशया दोष. चला, इतके दोष जाण्याकरता आघात या जीवा चुकवणी. तेव्हा हे आघात माझे जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत मला तुझी क्रिया करता येत नाही. अभंगाचं दुसरं शब्द साधना करत असताना भगवंता मला विक्षेप तयार होतोय. मी जे ध्यान करतोय, त्या साधनेची जी मी क्रिया करतोय, ती करत असताना देवा मला तयार होते, त्रास होतो. जोपर्यंत ही क्रिया होत नाही ना मायबाप, तोपर्यंत तुमचे राग, द्वेष, मद, मत्सर, लोभ, मोह जातच नाही, जाऊ शकत नाही. करू नका काही. संत संग धरा, पूर्वीचा तोहरा उगवेल. काही करू नका. निदान माणसं म्हणून तर जगा. नका देव हो. नाही देव झाले तरी काय हरकत आहे का? नाही झाले तरी चालतील, पण निदान माणसं व्हायला पाहिजे का नको? आमच्यासारखे तर लय झाले सांगायला. तरी समाज का इतका विस्कटला? का समाज बाजूला चालला? का समाजाचा उद्धार होत नाही? का जीवाला खऱ्या भक्तीची ओळख होत नाही? सडेल पाण्यात ताकद आहे की? सडेल पाण्यात, सडेल पाणी माहिती? सडेल पाणी माहिती आहे? सडेल पाण्यामध्ये ताकद आहे माणसाला. परिणाम करता येईल. देवाचं नाम करणार नाही का? अरे भाग्य चांगलंय तुमचं आमचं मायबाप. माणसाच्या जन्माला आलो. हा मार्ग कुतार्या करता नाही, गधाड्या करता नाही, मांजरा करता नाही बरं का. माणसा करता मार्ग आहे. या जन्माला आलो ना, 1 तास खटवांगराला मिळाला, भाग्यदशा प्राप्त झाली. 7 दिवसात परीक्षित राजाचा उद्धार झाला. आमचं काय चाललंय?
आमचा लासूरचा शिवपुराण संपलं तर आम्ही वैजापूरला जातो, वैजापूरचं संपलं तर संभाजीनगरला जातो, इकडचं संपलं तर तिकडं तिकड किती दिवस बाबडीवरी मुगळा घाली किती दिवस करायचं माहिती, किती दिवस करणार. अरे माणसाच्या जन्माला आलो ना, समजून घ्या काही अंगरटपणात पडेल नाही. काय म्हणले खाएंगे बिएंगे ऐश तर बापा ठेवली काही. खाणं पिणं माणसाच्या हातात आहे शिजवणार, खाणं पिणं माणसाच्या हातात आहे, आयुष आपल्या हातात नाही. आयुष आपल्या हातात आहे नाही 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 म्हणे. जे लोक आयुष करायला निघले की त्याची बी टांग पेटिंग घोडे भराड उठवायला. आता तर लय उद्या गेले त्याच्यात देवा नाही 2 दिवस थांबेले. क्या वाट अरे त्या देव आमच्या बऱ्यावरचे आरामाचं काय त्याला स्वस्त माग काय हिच्यात नाही तिच्यात चला तिच्यात जाय पुढं जाय कुठं जाय. फुकट भेटत ना, गोड जरी तुला आज लागत असेल पण तुला त्याच्या दारी कुत्रा होऊन फेडावा लागेल. सोपं नाही. म्हणून साधना करत असताना जीवाला अनंत अडचणी येतात, त्या अडचणीची मागणी तुकोबराय करतात. ध्यानी रूप वाचे नाम निरंतर निरंतर येतात का कसं. आम्ही जे नामस्मरण करतो ते झोपेत बंद पडतंय, आम्ही जे नामस्मरण करतो ते सुतूक पडल्यावर बंद पडतंय. हा आपल्याला संपादाची तुम्ही मी काही चिंता करू नका. आपलं जे नामस्मरण करतो सुतूक पडलं तर माहिती की नाही 15 दिवस जेव्हा आंघोळी नाही 15 दिवस शेतपण मारा तुम्ही. आम्ही भाग्याचे आपण काय कुठं गेलो नाही पण येऊ राहिलं आपल्याला ते विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आमच्या घरामध्ये काही जर विटाळ आलं तर आमचा देव तसाच. या मावल्याला 4 दिवसाची अडचण आली का यायची देवाची फारकतच. देव कशाला म्हणतात देव देव म्हणून व्यर्थ का फिरावी निज देव नेनासी मुळी कोणा मुळी कोणा. अरे आतला ओळखीचा करा, आतला एकदा ओळखीचा केला रे केला. देह देवळी असतात ज्ञानोबरायचा अभंग आहे. देह देवळी असतात जासी आना तीर्था मुखलासी आता म्हणे ज्ञानदेव. अरे माय बाप खूप सोपा आहे. ज्ञाने रूप वाची नाम निरंतर आपुला विसर पडून येईल. त्या भगवंताचा विसर पडला नाही पाहिजे. देव नाही अशी जागा या सृष्टीमध्ये नाही मायबाप. पण सांगेल कोण. ज्ञानोबराय सांगतात देखीला योग्या दुर्लभ तो म्या देखीला साधने. अरे योग्याला दुर्लभ असलेला ज्ञानोबराय सांगतात म्या देखीला पाहिला मी अनुभवला मी देखीला माय. देवाचा देव नाही देवाचा देव पाहिला मग तो देव कोण अनुभवाला आणून द्यायचा. खूप सोपं आहे कलियुगामध्ये. संतांच्या मार्गाने जर गेलं ना संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येण्याची म्हणते. संतांच्या संग राहो नको त्याच्या संगतीला राहिले ना जीवाचं वाटुळ हे संसाराचं बी वाटुळ. चांगल्याच्या संगतीला राहा आणि चांगल्याच्या पैलवाना संग राहून पैलवान नाही होत आहे. संत समागमे धरावी ते करत असताना साधना करत असताना जीवाला ज्यावेळेस त्या गोष्टीची अडचण येते त्यावेळेस तुकोबराय सांगतात मी इतका अट्टहास करतोय देवा माझ्यावर परिणाम का होत नाही. मला तू कृपा कर. कशी कृपा कर अभंगाचं 3रं चरण. माया बाळा सुखाची आवडी माया बाळा सुखाची आवडी माया बाळा सुखाची आवडी
मुलाचा दृष्टांत या ठिकाणी देतात. तुम्ही आम्ही सुद्धा, मला एक जण भेटलंय ते म्हणे तुकोबरायला स्वप्नात अनुग्रह झाला. प्रमाणाचा सरळ अर्थ घेतला द्यायला, प्रमाणाचा सरळ अर्थ घेतला. आता इथं बसलेल्यापैकी किती लोक जागी वरबोट करा. तुम्ही आम्ही सुद्धा झोपेलच आहे बरं का, तुम्ही आम्ही सुद्धा स्वप्नातच आहे. हा तुकोबराला स्वप्नात अनुग्रह कसं जिवंतपणे काय झालं. आणि मग इथं कशी म्हणून राहिले सापडेली पाटे कसे डोकं काम करत नाही हेच. अरे बाबा आता लई सोशल मीडिया आली, तू काय भुकतो ना ते लोक चालतं जरा, आता तू जरा नीट जपून, नाही तर पातळ करते तोच होत. या न करू. लई शून्य समाज बसलेला आहे समोर, हे काय मेंटल लोक आहे का. अरे हे पण उद्धाराला याच्यात बसलेले कितीतरी उद्धारावर आलेले, पण त्याला मार्ग सुचा बघा. जस आई लेकराची काळजी घेते का नाही, तुम्ही आल्याचे तुकोबर आहे सांगता. नाच बाबा भागवतामध्ये सांगता, आत्मा परमप्रिय हरी त्याचा नाम कीर्तीचा हर्ष भारी, नित्य नवय आवडवरी सबाह्य अभ्यंतरी हरी प्रकटे. भागवतातला 2रा अध्याय 40 नंबरचा श्लोक, त्याच्यावरनं नाथ बाबा वर्णन करताय. जसे जशी हरीची प्राप्ती कराय करता आत्मा काय सांगितलंय, कांडुगडी ठेवून आहे का. आत्मा परमप्रिय हरी त्याचा नाम कुठून आलं करू, कुठून आलं करू, कसं कुठून आलं. त्याच्या नामकीर्तीचा हर्ष भारी, नित्य नवी आवडवरी सबाह्य अभ्यंतरी हरी प्रकटे. चुकलिया मायपुता संकटी एकाकी बहु काळे झाली भेटी, संधी माझी उठे अलिवार रुदत. सरळ लेकरू जर जत्रात हरवलेला असू चाळीच्या, आणि जर 7-8 घंटे भेटून नका देऊ बरं. आया हो घरी जाऊन चहा ढोशी द्या तुम्ही. नावरा म्हणतो घ्यायला गेलो येईन ना, हे यंग रडतात असं म्हणताय. ती म्हणती नाही नाव माझा बाळ्या मला भेटला. आकांत करते तिला मेकअप राहतो 15,000चा. मेकअप उरेल राहतो तिचा, कवर लोक तिचा टार्गेट झालेला आहे. विषय येतो त्यांचा झाला नारायण. हा जसं त्या आईचा टार्गेट लेकरू झालेला आहे. बाळ्या 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 करते ती. तिला जेवण गोड लागत नाही, तिला चहा गोड लागत नाही, तिला काही कोणासंग बोलावा गोड वाटत नाही का, कारण तिचा विषय झालेला आहे नारायण. तसं लेकरू तसा जीवाचा विषय झालेला आहे. सळ्या पोरीची पोराची जर तार जुळली, सळ्या पोराची पोरीची जर तार जुळली तर त्याला पाण्यात ती दिसली का नाही, त्याला झोपेत स्वप्न तिचेच पडाले. सळडी पोरगी त्याच्यावर जर परिणाम करते तर देवाच्या नामाचा काही परिणाम होत असेल का नाही. पण तितकी तार जुळावा लागते बर का, तितकी तार प्रभूशी जुळावा लागते. मेरी तार प्रभूशी जोडे ऐसा कोई संत एक कोई भागवत नाहीये. आपला विषय झालेला आहे बाबा, आपला वेळही झाला. माझं भाग्य चांगलं, विश्वकर्माची माझ्यावर कृपा झाली. इतक्या एवढंच कसं झालं, याला तरी काहीतरी बोलायला वेळ मिळायला पाहिजे. म्हणून आईचा दृष्टांत देतात. जसं अनंत युगापासून जीव आणि शिवाची भेट नाही, तुम्ही आम्ही अनंत युगापासून गुरुमिनी मिळालो गा. दुःख झाले दारून यावया इथवरी होते ह्याचे कारण हो. आणि ती ज्यावेळेस जीव शिवाला ते जीवा शिवा अवतटी, भक्तीच्या पेटे झाली भेटी, संधी माझी उठे आणि वार होता. ज्यावेळेस जीव आणि शिव एका ठिकाणी येतात, तो आईचा आणि लेकराचा दृष्टांत तुकोबाराईचं सांगतात. कैशी गोडी मद देई देवा. जसं आईला लेकराशिवाय होत नाही आणि लेकराला आईशिवाय होत नाही, तशी माझी वृत्ती देवा तुझी आणि माझी व्हायला पाहिजे. कारण मी तुझ्यापर्यंत जो आलेलो आहे ना, कारण मागचा इतिहास पाहून आलेलो आहे. अभंगाचं 4थं चरण. किती कोणी आभालो शरणागत, कोणी आभालो शरणागत,
कीर्ती ऐकली तू दानशूर आहे विटेवरी ज्याची पावली समान तोची एक दानशूर दाता. मी मागायला आलो ना तेव्हा तुझ्याकडे मागायला आलो, तुझी कीर्ती ऐकून मागायला आलो, म्हणून मला तू दे. तू आतापर्यंत चांगल्याची हित केलेली, साधकाच्या संताच्या जीवनामध्ये दुःख काय प्रल्हादाला एवढ्याच आज्ञातून का जावं लागलं? उकळत्या तेलात टाकलंय, डोंगरावून लोटलंय, हातीच्या पायाखाली दिलंय, शेवटी जाळात घातलंय. ज्याला स्वरूपापर्यंत जायचंय ना, गेलो स्वरूपाच्या ठाया, पुढे ब्रह्म मागे माया. गेलो स्वरूपाच्या ठाया, पुढे ब्रह्म मागे माया. आणि ती माया साधकाला त्रास देते आणि ती देऊ नाही म्हणून तुकोबाराय सांगतात, मी तुला शरण आलो मायबा. मला काही संसाराकरता मागायचं नाही. नाही 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 नाही, संसाराची रांगोळी केली, जाळोनी संसार, संसाराकरता काडी लावली ते ना, त्याला काय सध्या संसाराचं लागणार आहे? नाही तेव्हा माझ्या साधनेमध्ये हे तयार होतात, विक्षेप येतात, एवढे विक्षेप तू दूर कर. काही देवाकडे मागायचं नाही. न लगे मुक्ती नाही लागत, मुक्ती बी नाही लागत. काय लागते मुक्ती? मुक्ती कशाला म्हणतात? न लगे मोक्ष पण लागत नाही त्याला. नाही 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 नाही, आणि ते नित्य मुक्त असतात, सदैव ते अखंडाच्या राज्यामध्ये राहतात. अखंडाची भक्ती कोणा सांगायची? अखंडाच्या राज्यात आता येत जरा ग्रंथ वाचा. शितांतबोध नावाचे, दंडप्रबोध नावाचे ग्रंथ आहे. जर स्वरूपापर्यंत जायचं असेल तर स्वरूप कशाला म्हणतात? पहिले कोट्यात नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य होते काही, कारवाने हो चंद्र सूर्य जाती दादा, अवघा होईल निराकार. तेव्हा काय राहील? हो चंद्राला काढी लागत, सूर्याला काढी लागत, तेव्हा काय राहील? तेव्हा जे राहील त्याला स्वरूप म्हणतात. आणि ते स्वरूपाची ओळख सद्गुरुनाथ परिपूर्ण करून देतात. आणि ज्यावेळेस जीव स्वरूपाला पात्र झाला, आता नाही येणे जाणे काहीच नाही राहत. त्या जीवाला काहीच करायचं राहत नाही. तो बोलेल ते वेद, तो चालेल ती तीर्थयात्रा, तो करेल ती भक्ती त्याच्या जीवनाची झालेली असते. आमचे तुकोबारायचे बोलले ते वेद झाले 5वा वेद होते, तेव्हा किती पाहिजे, आणि आता 5वा वेद. ते बोलेल ते वेद असतात. का खपले नाही लोकायला तुकोबाराय? आम्हीच मातीत घातले तुकोबाराय, आम्हीच मातीत घातलंय ज्ञानोबाला, आम्हीच मातीत घातलंय छत्रपती शिवाजी महाराजाला, आम्हीच मातीत घातलंय छत्रपती संभाजी राजांना. दुसरे कोणी नव्हते त्या अवलादी अजूनपणे. खरा धर्म, खरी भक्ती सांगायला लागलं का लोक किडे पाडतात. अरे स्वरूपाची प्राप्ती करून घ्या. जोपर्यंत स्वरूपाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत तुम्हाला अनंत योनीपर्यंत जन्म घ्यावा लागेल, एका योनी. तुकोबाराय देवाला सांगतात, देवा माझ्या जीवनामध्ये घडू नाही घडले देवा पूर्व जीवनात. मागचा जन्म कोणता होता माहिती का आपल्याला? पुढं धडकणारे माहिती का आपल्याला? मागचं माहित नाही, पुढचं माहित नाही. मग पुढं तरी नाक घासलं तर काय काही कमी पण होत. पण तू राणी मी राणी कोण दिली? आणि रोज इकडे म्हणून राहिला तरी तनु म्हणून जिनी गेल्यावर लागावी, आधी काय लागावी? म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे मी लावा, तुका
सेवा करण्याचा प्रयत्न केला. बोलण्यामध्ये काही चूक झाली असेल, तुम्हाला वाईट वाटलं असेल, आमचं चिरकू चिरकू बोलणार त्याच्यामुळे लोकांना लई करळ लागत. पण आमचा काही तुमच्या बांधाला बांध नाही ना, आम्हाला काही तुम्हाला 10 रुपये मागायचे नाही. फक्त एवढी तळमळ आहे. साधू संतांची जी तळमळ होती ना, ती तळमळ तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. जे योग्य आहे ते आपल्या साधू संतांचा आहे. विश्वकर्मा भगवंतांना आपल्या सर्वांना सद्बुद्धी देऊ आणि जो परमार्थ साधू संतांच्या जीवनात आला तो आपल्या जीवनात येऊ, एवढं बोलून या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. शिवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर